बाबा नाव कितें तुमचें? प्रवीण बघे. तुम्ही केन्ना पासून मिठाचो आगर करता? म्हणजे आमचो आजोबांपासून हा गो. आजोबा पासून सुरुवात करता. हय. आणि आता कोण कोण करता मिठागर हे? मिठागर म्हणजे आता टोटल पहिली मिठागर टोटल 8 असले ते 8 असले. 5च वाजता. 5च करतात. हय 5च चालू आहे. आता तुम्ही कोण कोण हे करता मिठागर तुमची फॅमिली? माझे मिसेस करता, भावाची बायला ती करता हेल्प. हो न्हू, मिठाचो आगर हे तयार करपाक डिले जालो, काय कारण असू शकता? म्हणजे पाऊस जास्त पडलो. नोव्हेंबर पर्यंत पाऊस. पडलो. हरशी तुम्ही जानेवारीन पहिल्या आठवड्याकूच मीठ येताले तुमचे फेमस मीठ. हय जानेवारीन येताले, पण ह्या वर्षी पावसाक लागून लेट झालो. आणि सरकार कडल्यान कितें मेळतले तशें अनुदान सरकारान कितें जाहीर केले? सरकार कडल्यान कशें आमकां वॉटर पंप दिता आता ते आगरात ते काडपाक उदीक ते सुद्धा डिले दिता ते पळय. आयज 4 तारीख जाली. ओके. ते जायचे बेगीन दीत जाल्यार बरें पडटलें. आणि आता शापोरा न्हंय खंय तरी भगदाडा बांधल्या पडल्या, ती बांधली सरकारान. ह्या हेतूरसून मी वेवसायीक म्हणून इतलेंच सांगूंक शकता, हे भायले बंधारे आहात ते पळय तेचेर मातसो लक्ष मारपाचो. खंय खंय मदीं दारय हे ते डॅमेज जाल्या माणसाचे. आयज पळय आमदार येतलो. हय आमदार येवपाचो आयज न्हू. आयज म्हाका सांग, तुमचे पयले मीठ आता केन्ना पडटले अशें तुमकां दिसता? माझी अपेक्षा 15 ते 16 तारखेच्या मेरेन 16 तारखेचे. आता कितें काम करतात तुम्ही सध्या? सध्या माती मूव करपाचें काम चालू आहे आणि हे थोडे हाते मेरे लावपाचें काम चालू आहे. ही माती आता तुम्ही कशें मूव करतात? म्हणजे पायान गुड्डान मागीर खोऱ्यान हलयता मागीर अशें. आणि ह्या मिठा आगरा खातीर जी हे लागता पळय उदक, ते केन्ना तुम्ही घेता हे उदक? मागीर जाय तेन्ना घेता. थंय एक पाय बा ते काडून भितर मागीर घेता आमी जाय तेन्ना. नमस्कार. सध्या आम्ही आहोत आगरवाडा परिसरात. ज्या मिठागरामुळे आगरवाडा या गावालाच नाव आगरवाडा असं नाव पडलेलं आहे. आणि या परिसरात पूर्वी 8 मिठागरे पूर्वजापासून स्थानिक मीठ व्यवसाय करत होते. आणि हा मिठाचा व्यवसाय पूर्वज करत असताना मग दुसरी पिढी आणि आता अशी पिढी 3-4 पिढ्या हा व्यवसाय करत असतात. परंतु सरकारकडून त्यांना कसल्याच प्रकारच्या अजूनपर्यंत सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. शापोरा नदीला कुठे कुठे भगदाडे पडलेली आहेत. बंधारे बांधण्याची गरज आहे, ते बंधारे बांधले गेले नाही. आणि या ठिकाणी आपले एक प्रगतशील मिठागर व्यावसायिक समजले जाणारे प्रवीण बगळी या ठिकाणी आपला व्यवसाय हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मीठ उत्पादन करण्याचं कार्य करत असतात. परंतु यंदा नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत असल्यामुळे मिठागरातील पाणी बाहेर काढताना खूप अडचणी आल्या. आणि सरकारमार्फत आत्ताच कुठंतरी आज 4 तारीख आज या ठिकाणी पाणी उपसण्याचं यंत्र म्हणजे पंप उपलब्ध करून दिलेले आहेत. ते खरं म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जर पंप उपलब्ध करून दिले असते तर मीठ व्यवसाय करत असताना त्यांना कसल्याच प्रकारच्या अडचणी आल्या नसत्या. वेळेवर मीठ उत्पादन घेण्यास त्यांना मदत झाली असती. सरकार वेळोवेळी वेगवेगळ्या व्यावसायिकांना आश्वासनं देतात, प्रोत्साहन देणाऱ्या वेगवेगळ्या योजना आयोजित करत असतात. परंतु हा मीठ व्यवसाय करत असताना त्यांना कसल्याच प्रकारचे अनुदान किंवा योजना राबवली गेली नाही. ती योजना आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी राबवून जे पारंपरिक पद्धतीने मीठ व्यवसाय करून अनेक रोजगारांना संधी देत असतात, त्यांना योजना लाभ मिळवून द्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.